नमस्कार लेखक मित्रमैत्रिणींनो, माझ्यातली मीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक वेगळ्या विषयाची माहिती घेणार आहोत। आज दिवाळी अंकाची माहिती नसणार आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी एका स्पर्धेची माहिती तुम्हाला देणार आहे। तर पिंपरी चिंचवड शहरामधील ही स्पर्धा आहे। तर पिंपरी चिंचवड दिव्यांग भवन फाउंडेशनतर्फे एक स्पर्धा भरवण्यात आलेली आहे। आता दिव्यांग भवन फाउंडेशन म्हणजेच अपंग व्यक्तींसाठी चालवलं गेलं जाणारा NGO म्हणजे ते फाउंडेशन। तर यांच्यातर्फे बोधचिन्ह आणि घोषवाक्य स्पर्धा त्यांनी भरवलेली आहे। तर ज्या अर्थी हे अपंगासाठी चालवलं जाणारा हा NGO आहे, तर अपंगांना अनुसरून त्यांना डोळ्यासमोर धरून ठेवून तुम्ही एखादं बोधचिन्ह बनवू शकता किंवा घोषवाक्य म्हणजे स्लोगन लिहू शकता। तर दिव्यांग व्यक्तींना साजेसं बोधचिन्ह तुम्ही काढू शकता। बोधचिन्ह म्हणजे चित्र, प्रतीक, इमेज आणि घोषवाक्य। तर घोषवाक्य हे मराठी किंवा इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये चालणार आहे। तर घोषवाक्य तुम्ही लिहू शकता। तो घोषवाक्य फक्त अगदी कमी म्हणजे 5 शब्दामध्ये त्यांना लिहायचं आहे घोषवाक्य, ते मग मराठी किंवा इंग्रजीमध्ये असेल। तर हे 31 ऑगस्टपर्यंत हे द्यायचं आहे बोधचिन्ह किंवा घोषवाक्य। आणि त्यांना बोधचिन्हासाठी त्यांनी 50,000चं बक्षीस ठेवलेलं आहे, रोख 50,000, आणि घोषवाक्यासाठी 25,000चं बक्षीस आहे। तर त्यांचा मेल ID त्यांनी दिलेला आहे की पिंपरी चिंचवड divyangabhavan.org। तर हा मेल ID मी पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये देते। त्या मेल ID वरती गेल्यावरती तुम्हाला त्यांचा फॉर्म ओपन होईल। मग तो फॉर्म जसं तुम्ही भरत जाल तसं पुढे तुम्हाला माहिती येत जाईल, आणि तिथे त्या फॉर्ममध्येच तुम्ही तुमचं घोषवाक्य किंवा बोधचिन्ह तिथं तुम्ही टाकायचं आहे, पोस्ट करायचं आहे। त्यासाठी तुम्ही जर बोधचिन्ह बनवणार असाल तर ते अगोदर बनवून घ्या। कसं ज्यांना ड्रॉइंगची आवड आहे, ज्यांना रांगोळी छान काढता येते, पेंटिंग जमतं, ते नक्कीच बोधचिन्ह काढू शकतात। बोधचिन्हामध्ये दिव्यांग लोकांना अनुसरून त्यांना प्रेरणा देणारं एखादं बोधचिन्ह नक्की तुम्ही काढू शकता पेंटिंगमध्ये। तर तसं बोधचिन्ह हवं आहे। आणि घोषवाक्य म्हणजेच 5 शब्दांमध्ये एक प्रेरणादायी वाक्य जे दिव्यांगांना सूट होईल अशा प्रकारचं घोषवाक्य तुम्ही लिहू शकता। तर 5 वाक्य आहेत, 5 शब्द आहेत। तर 5 शब्दांमधलं घोषवाक्य, आणि 31 ऑगस्टपर्यंत वेळ आहे, त्यामुळे तुम्ही विचार करून एखादं घोषवाक्य, सुंदर असं घोषवाक्य लिहू शकता की जे दिव्यांगांसाठी प्रेरणादायी असेल। तर नक्कीच या मेल ID मी देईल, मी डिस्क्रिप्शनमध्ये मेल ID देते, त्या मेल ID वर जाऊन तुम्ही नक्कीच चेक करा आणि जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्या। आणि रोख बक्षीस आहेत। तर नक्कीच तुमचं जर बोधचिन्ह किंवा घोषवाक्य दर्जेदार असेल तर नक्कीच तुम्ही बक्षीसही पात्र ठराल। तर ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे इतर लोकांनासुद्धा ही माहिती समजवता येईल। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसहित। तोपर्यंत धन्यवाद।